मंडळी नमस्कार. मराठी नवीन वर्षाच्या आपल्याला खूप खूप हार्दिक शुभेच्छा. मंडळी, गुढीपाडवा हा सण हिंदू नववर्षाच्या प्रारंभाचा दिवस म्हणून महाराष्ट्रात आणि भारताच्या इतर भागात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा या तिथीला हा सण साजरा केला जातो. मंडळी नमस्कार. मी अविनाश देवदास कुलकर्णी माझ्या आपली उपासना पद्धती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. मंडळी, आपण जर कधी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की आपल्याला त्याचे नोटिफिकेशन मिळेल. मंडळी, आपण हा जो काही सण आहे हा सण वर्षाच्या पहिल्या दिवशी साजरा करतो. तर या गुढीपाडव्याच्या दिवशी जे काही शुभ मुहूर्त आहे तर ते पुढीलप्रमाणे आहे, ज्यामध्ये ब्रह्ममुहूर्त सकाळी 4:41 पासून 5:27 आहे. अभिजित मुहूर्त दुपारी 12:01 पासून 12:50 आहे. विजय मुहूर्त हे दुपारी 2:30 पासून दुपारी 3:19 आहे. तर सायंकालीन मुहूर्त हे सायंकाळी 6:37 पासून 7 वाजेपर्यंत असे सांगितले आहे. गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. त्यामुळे या दिवशी कोणत्याही शुभ कार्यासाठी संपूर्ण दिवस हा शुभ मानला जातो. आता गुढी उभारण्याची जी काही पद्धत आहे तर ती घराच्या प्रवेशद्वाराजवळ जागा स्वच्छ करा आणि त्या ठिकाणी रांगोळी काढा. एक लांब काठी घ्या आणि तिच्यावर रेशमी कापड बांधा किंवा साडी बांधा. साधारणतः त्या कापडाचा किंवा साडीचा रंग जो आहे तो भगवा, लाल किंवा पिवळा असावा. काठीच्या वरच्या टोकाला उलटा तांब्याचा लोटा म्हणजेच कलश ठेवा. काठीला आंब्याच्या पानांचे तोरण, फुलांच्या माळा आणि साखरेची म्हणजेच हार कंगन जे असतात, हारडे कंगन ज्याला म्हटलं जातं, तर त्याची माळ लावा. गुढीची स्थापना केल्यानंतर तिची पूजा करा आणि नैवेद्य अर्पण करा. गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंबाची पानं खाण्याची प्रथा आहे, जी आरोग्यासाठी लाभदायक मानली जाते. तसेच या दिवशी श्रीखंड, पुरणपोळी यासारखे पारंपरिक खाद्यपदार्थ देखील बनवले जातात. मंडळी, गुढीपाडवा हा सण नवीन सुरुवातीचे प्रतीक म्हणून मानला गेलेला आहे आणि या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणं, व्यवसायाची सुरुवात करणं किंवा नवीन उपक्रमांचा प्रारंभ करणे शुभ मानले जाते. गुढीपाडवा साजरा करण्यामागे अनेक पौराणिक कथा आणि ऐतिहासिक कथा आहे. त्यातील प्रमुख कथा या पुढीलप्रमाणे आपण थोडक्यात पाहू शकतो. तर प्रभू रामाच्या विजयाची कथा आहे. रामायणानुसार प्रभू रामचंद्राने 14 वर्षाच्या वनवासानंतर रावणाचा पराभव करून अयोध्येत त्यांचं पुनरागमन झालं. त्यांच्या स्वागतासाठी अयोध्येतील लोकांनी घरोघरी विजयाची गुढी उभारली, म्हणून हा दिवस विजय आणि आनंदाचे प्रतीक मानला जातो. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केल्याची कथा देखील सांगितली जाते. हिंदू धर्मग्रंथांनुसार या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली, म्हणून गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस मानला जातो. ब्रह्मसंहितेत उल्लेख आहे की ब्रह्मदेवाने चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी जग निर्माण केले, त्यामुळे हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. शककर्त्या राजा शालिवाहनाची कथा. इतिहासानुसार सम्राट शालिवाहनाने आपल्या पराक्रमाने शत्रूंवर विजय मिळवून स्वतःचे राज्य स्थापन केले. त्यानंतर त्यांच्या अनुयायांनी विजयाचे प्रतीक म्हणून गुढ्या उभारल्या. शालिवाहन शक संवत्सर हाच या विजयाचा सन्मान म्हणून सुरू झाला. आजही हिंदू पंचांगांमध्ये वापरला जातो. आता मतंग ऋषींची जी काही कथा आहे ती आपण पाहणार आहोत. एकदा मातंग ऋषींनी भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेतले आणि त्यांना हा दिवस विशेष मानण्याचा आदेश दिला. त्यांनी सांगितले की या दिवशी गुढी उभारल्याने घरात सुख, संपत्ती, शांती आणि आरोग्य टिकून राहते. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांविरुद्ध अनेक लढाया जिंकल्या आणि हिंदू स्वराज्याची स्थापना केली. विजयाचे प्रतीक म्हणून मराठ्यांनी गुढी उभारण्याची परंपरा सुरू केली. आजही महाराष्ट्रात हा सण स्वराज्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो.
आता गुढी उभारण्याचे महत्त्व. गुढी म्हणजे विजय आणि समृद्धीचं प्रतीक, सकारात्मक ऊर्जा आणि चांगल्या सुरुवातीची प्रतीक. आरोग्यासाठी कडुलिंबाची पाने खाण्याची परंपरा. या दिवशी नवीन कार्याचा शुभारंभ केला जातो. गुढीपाडवा हा केवळ हिंदू नववर्षाचा पहिला दिवस नाही, तर विजय, आनंद, समृद्धी आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक मानला जातो. ही परंपरा पौराणिक आणि ऐतिहासिक संदर्भांनी समृद्ध आहे आणि भारतीय संस्कृतीमध्ये तिचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. मंडळी, आज आपण गुढीपाडवा कशा पद्धतीने साजरा करायचा याची थोडक्यात माहिती घेतली आहे. मंडळी, चला तर मग आपण हा सण अत्यंत आनंदाने साजरा करूया. आजच्या करता एवढंच. पुन्हा भेटू, तोपर्यंत शुभम भवतु. श्रीकृष्णार्पणमस्तु.